शांभवी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गुलाबजामची रेसिपी बघत आहोत। तर गुलाबजाम बनवण्यासाठी काय काय साहित्य लागत आहे ते आपण बघूया। आपण 2 चमचे वेलची घेतलेली आहे। परत आपण मैदा घेतलेला आहे 1 वाटी, काजू घेतलेले आहेत, काजू आणि बदामचे तुकडे छोटे छोटे केलेले, पनीर घेतलेले आहे, 5-6 काड्या ह्याच्या घेतलेल्या आहेत, केशर आणि ह्या मेजरमेंट प्रमाणे आपण 2 कप साखर घेतलेली आहे आणि पावशेरला जरासा कमी आपण खवा घेतलेला आहे। तर आपण आता हा खवा खिसून घेतलेला आहे। आपण यात हे 1 वाटी आपण पनीर घालणार आहोत। हे चांगलं आपण मळून घेणार आहोत। पनीर आपण पावशेरला तरी 25 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि आपण खिसून घेतलेला आहे। छानपैकी हिचा गोळा करून घ्यायचा आहे। आता आपण मैदा घेतलेला आहे 1 वाटी, म्हणजे मेजरमेंट प्रमाणे हा कप। ओके, तर मैदा आपण घेत आहोत, पण आपल्याला एवढा मैदा लागेल का नाही, कमी जास्त होऊ शकतो। पहिला थोडं थोडं हे छान असं गोळा करून घ्यायचा आहे। आपण हा खवा छानपैकी गोळा करून घेतला आहे। यात थोडंसं मी 4-5 काड्या केशर आणि वेलची थोडी अर्धा चमचा टाकलेली आहे। आता आपण हे रेस्ट करायला ठेवूया 15 ते 20 मिनिटांसाठी। तोपर्यंत आपण पाक पाहूया। ओके, मी ह्या मेजरमेंट प्रमाणे ह्या कप प्रमाणे 2 कप साखर घेतलेली आहे। आता आपण पाणी साखर टाकत आहोत आणि आपण ह्याच मेजरमेंट प्रमाणे ह्याच कपाप्रमाणे 5 कप किंवा 5.5 कप पाणी पण घेतलेलं आहे, 2 कप साखर घेतलेली आहे। आता ही साखर विरघळून घेऊया। गॅस पण चालू केलेला आहे। आपण थोडीसं ना त्यात साखरेचा पाक झाला की आपण रोज वॉटर घालणार आहोत। आपल्या किराणा मालाच्या दुकानमध्ये तुम्ही बघू शकता हे रोज वॉटर आहे। आपण किराणा मालाच्या दुकानमध्ये सहज भेटू शकतं रोज वॉटर। आणि ह्या पाकात आपण राहिलेली वेलची 1 चमचा आणि केशर हे टाकणार आहोत। हे पाक होत आला की आपण वेलची, केशर आणि गुलाब वॉटर घालणार आहोत। आता आपण पुन्हा एकदा हा एकसारखा गोल करून घेणार आहोत। आपण रेस्ट करायला ठेवलेलं होतं 15-20 मिनिटांसाठी। मला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडीशी वेलची पावडर आणि केशरचे 2-3 काड्या यात टाकलेल्या आहेत आणि आपण छोटा छोटासा भाग घेऊन ह्याच्यामध्ये, आता तुम्ही म्हणाल मी काजू आणि बदाम कशासाठी घेतलेला आहे, तर यात 1 काजू थोडासा 1 तुकडा टाकून पण राऊंड बनवणार आहोत। असे पण गुलाबजाम खूप छान होतात। तुम्ही एकदा करून पहा, म्हणजे तुम्हाला समजेल। रेसिपी करून पाहिल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा
आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. असे गोल गोल राऊंड आपण करत आहोत. आपल्याला साईज मोठी छोटी जशी हवी तशी करा. याच्या व्यतिरिक्त पण वेगळा आकार बनवता येतो आपल्याला. आपण इकडे गोल राऊंड बनवत आहोत तोपर्यंत तिकडे पाक होईल. पाक होत आला की त्यात वेलची, आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे वेलची, परत रोज वॉटर 1 चमचा आणि केशर हे टाकणार आहोत. तेल पण आपण गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे गोळे तयार आहेत आपले बनवून. मी छोटी साईज घेतली आहे कारण तेलात टाकल्यानंतर हे मोठे होतात, फुगले जातात त्यामुळं. तर आपण आता पाक झालाय का बघूया. आता आपण पाक झालेला आहे. आपण थोडंसं रोज वॉटर टाकत आहे. पहिला आपण केशर टाकू. जेवढं आहे सर्व टाकू. वेलची पावडर, थोडस आपण रोज वॉटर घालूया. याच्यामुळे काय होतं, स्वाद येतो छानपैकी. हा आपला पाक बनवून तयार आहे. आता आपण तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. जरा मोठा गॅस ठेवूया. आता आपण तेल गरम झालेलं आहे. आता आपण हा एक गुलाबजाम सोडून पाहूया की जेणेकरून गुलाबजाम आतमध्ये तेलामध्ये पडल्यानंतर फुटला नाही पाहिजे. म्हणजे आपलं मेजरमेंट व्यवस्थित आहे हे समजेल. पहिला एक तळून घेऊया आपण. मंद गॅसवर गुलाबजाम तळून घ्या. काय होतं, मोठा गॅस करून आपण गुलाबजाम तळून घेतला की बाहेरून चॉकलेटी कलर येतो, आतमध्ये कच्चच राहतं. म्हणून आपण मंद गॅसवर हा गुलाबजाम तळून घेतलेला आहे. बघा, हा एक गुलाबजाम व्यवस्थित तळून झालेला आहे. बघा कसा झाला. मी जरा डार्क कलर घेतलेला आहे. आता मी हा पाकात टाकत आहे. पाकात टाकल्यानंतर तो तरंगत आहे. आता आपण पाक बंद करूया, झालेला आहे. आता आपण बाकीचे गुलाबजाम टाकूया. गॅस मीडियम ठेवलेला आहे. गुलाबजाम मध्ये बदाम काजू घातलेले आहेत छोटे छोटे पीस करून. त्यामुळं ना राऊंड करताना बाउलचा व्यवस्थित करा. बघा आपण एक 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 काढत आहे. जसं जसं त्याचा कलर चेंज होत आहे आणि आपली साईज किती छोटी होती आणि तेलात टाकल्यानंतर मोठे झालेले आहे. ते मी लोखंडी कढई घेतलेली आहे. कारण असं म्हणतात की लोखंडी कढईचं थोडा अर्क आपल्या शरीरात गेला पाहिजे, म्हणून मी लोखंडी कढई घेतलेली आहे. बघा कसे सुंदर झाले. आपले राऊंड छोटे होते, पूर्ण मोठे आणि झालेले आहे. पाकात गेल्यानंतर आणि पाक पिल्यानंतर आणि मोठे होते.
बघू शकता किती सुंदर गुलाबजाम झालेले आहेत. हॉटेल सारखे झालेले आहेत. कलर तर एकदम सुरेख आलेला आहे.